सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025ची मतमोजणी पार पडत असताना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मोठा विजय मिळवलेला आहे। नगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्या आनंदी काकी जगताप तसेच इतर जे प्रभागामधले उमेदवार होते 1 ते 11 मधले या ठिकाणी संमिश्र वातावरण तयार होऊन भारतीय जनता पार्टीला 13 जागा आणि शिवसेना शिंदे गटाला 9 जागा मिळालेल्या आहेत। आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 3चे विजयी उमेदवार विजयी उमेदवार ज्ञानेश्वर माऊली काका जगताप आपल्याबरोबर आहेत। काय वाटतं सर आपल्याला, आपण आज विजय मिळवला आहे, तुम्हाला पुढची दिशा काय आहे? संजय सरांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने सासवडमध्ये विरोधकांनी बोलतापा देऊन किती जरी वातावरण निर्मिती केली तरी चांगल्या मताने नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदी काकी निवडून येऊन आमचे 13 उमेदवार निवडून आलेले आहेत। हा विजय संजय सरांनी केलेल्या विकासाचा आहे, एवढंच। नक्कीच दादा, पुढचं जे विजन आहे सासवड नगरपालिकेचं त्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या पद्धतीने राबवणार आहात? 100% सासवड नगरपालिका ही पहिल्यापासूनच भारतात नंबर 1ची नगरपालिका आहे। इथून पुढच्या काळात सुद्धा ती नंबर 1ची राहून सासवडचा सर्वांगीण विकास करण्याचं जे संजय सरांचं, चंदू काका जगतापांचं जे स्वप्न होतं ते 100% आम्ही त्या 5 वर्षात पूर्ण करू। आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 5चे विजयी उमेदवार 6चे प्रीतम दादा जगताप आपल्याबरोबर आहेत। काय वाटतं, तुमचं विजन काय असणार आहे आणि हा विजय तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये मिळवला आहे? हा विजय तसा आम्हाला वाटत होतं अपेक्षित विजय होता आणि इथून पुढं आता आम्ही निवडून आलो तरी आता ही 5 वर्ष आमची जबाबदारी वाढलेली आहे। आम्हाला जबाबदारीने आम्हाला कळून दिलं आहे त्यांची कामं 5 वर्ष आम्हाला मार्गी लावायची आहेत। ती जबाबदारी घेऊन आम्ही 5 वर्ष काम करणार आहोत। काय वाटतं तुमचं जे पुढील सासवड नगरपालिकेचं चित्र आहे, कारण आंतरराष्ट्रीय विमानतळ सासवडचं नागरीकरण वाटतं, तुमचं याबद्दल तुमचं काय मत? निश्चितच नागरीकरण वाटते, त्याबरोबर तुम्ही बघताल तर गुन्हेगारी पण मोठ्या प्रमाणावर वाटते, तर गुन्हेगारीला प्रतिबंध बसला पाहिजे, गाव शांत राहिलं पाहिजे आणि संयमाने येणारे जर आता मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही म्हणताय तर मोठे इन्व्हेस्टमेंट असली तर सासवडमध्ये किंवा तालुक्यात होणार आहे तर त्यांना आपण शाश्वती देऊ शकलो पाहिजे की बाबा तुम्ही इथं व्यवसाय व्यवस्थित करू शकतात। गुन्हेगारी आणि 2 नंबरचं आळा घालणे आमचं प्राधान्यक्रम राहिल्या गोष्टीला। आमच्या चॅनल तत्वे आपला शुभेच्छा आहेत। आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 1चे जे आहेत सलग 4 वर्ष टर्म त्यांनी नगरसेवक हॅट्रिक मनोहर तात्या जगताप आहेत आणि तात्या अभिनंदन। आपलं काय वाटतं तुम्हाला या विजयाबद्दल? धन्यवाद। विजयाबद्दल खरंच सरांचं आणि काकींचं नेतृत्वाखाली जे आमचं पॅनल लढलं आणि लोकांनी जी भरोसा दिला त्या लोकांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही जे आमचं विजन आहे आदरणीय सरांचं असेल, काकींचं असेल आणि भाजप पक्षाचं असेल, आमचं ते विजन आम्ही पूर्ण करून ही लोकांची राहिलेली कामं असतील, ड्रेनेज असतील, रस्ते असतील, ही पूर्णपणे आम्ही अतिशय प्रामाणिकपणे जी लोकांना वचनं प्रचारात संदर्भात दिल्यात हे आम्ही नित्यनेमाने करणार आहोत आणि 100%च करणार आहोत। या निवडणुकीमध्ये टास्क वापरला होता ते ड्रेनेज लाईन, पाण्याचं नियोजन, आरोग्य व्यवस्था आणि रस्ते, या संदर्भात तुमचं नियोजन पुढील भविष्य काळामध्ये काय? आम्ही सरांच्या माध्यमातून आम्ही नेत्याचं नियोजन केलेलं आहे, बाकी नेत्याचा आराखडा काढलेला आहे। ते कोणते काय नियोजन आमचं काय पंचमतीचे काय राहिलेलं होतं ते आम्ही पूर्ण करू एवढंच सर्व मतदारांचं अभिनंदन करतो की आमच्या परत एकदा आणि सरांच्या आणि काकींचा विश्वास दिला त्याबद्दल आणि भाजपच्या ही दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार आहे। आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा काका, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही सांगायचं सगळं। आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 7चे माजी नगरसेवक उमेश जगताप आणि संदीप दादा वामन तात्या जगताप आहेत। नक्कीच प्रभाग क्रमांक 7मध्ये तुम्ही विजय मिळवला आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काहीच अडचण नाही, आम्ही लोकांची सेवा करणार, 100% लोकांची सेवा करत असल्यामुळे आम्हाला 400 आम्हाला
लोकांनी निवडून दिलेले यात कुठलेही बदल होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही 100% जनतेसाठी काम करणार, कारण आम्हाला 597 मतदान निवडून दिले लोकांनी. हे 597 मतदान आहे आमच्या मागे आलेलं आहे. या 100% आम्ही कुठलाही आमच्या घरात आता पण घराणं आहे. घराण्यामध्ये आमच्या म्हणजे जगतात आमची इथं ठिकाण होती पहिले 1910 वर्षांनी होतं, आता आमची वावतोय. त्यात कुठल्याही प्रकारची मला अडचण येऊन जाणार आणि 100% तुमच्या जनतेसाठीच आम्ही काम करणार आणि काकांच्या आणि चेअरमनच्या माध्यमातून. आपण नगरपालिकेत काम केलं आहे. नक्कीच तुमच्या अनुभवाचा फायदा तुमच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या अजून मोठ्या मताने निवडून आल्या. काय वाटतं तुम्हाला या बाबतीत असं वाटतं की 2007 ते 12 मी स्वतः नगरसेवक होतो. तेव्हा मी उपनगराध्यक्ष झालो आणि त्यावेळी जिल्ह्यात विक्रमी 1 नंबर मतांनी म्हणजे 1172 मतांनी मी विजयी झालो. त्यानंतर आमचे सुरज भाऊ संदीप वामनराव जगताप हे 10 वर्ष नगरसेवक राहिले. यांचा आमच्या घराचा पुरेपूर जनसंपर्क आणि जनतेची नाळ जुळलेली. माझ्या धर्मपत्नी या व्यापारात असल्यामुळं अख्ख्या बाजारपेठेत असू द्या किंवा तळागाळातल्या किंवा तालुक्यातलं मतदान असू द्या कुठल्या यांच्यात त्यांचा संबंध जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. त्यामुळे विजय आणि झालेला आहे. 100% आम्ही ना पूर्ण म्हणजे लोक असू द्या काय असू द्या, महिला असू द्या काय असू द्या, 100% जनतेसाठी आम्ही काम करणार आहे. ओके, धन्यवाद. आणि ऐका आमच्या कोण समजा नजर चुकीनी माझ्या भाऊ चुकून काय काम राहिलं तर 100% संदीप वामनला विचारायचं आणि काम